उत्तर घे. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्री ज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी समाजातील वाईट प्रथांना विरोध केला. त्यांना मला कोटी कोटी मुलगी आहे मोठ्यानं. हा मुलगी आहे. दोन्ही घरे. हां बालिका दिन करूया मुलींचा. नमस्कार म्हणा त्याला. आज आपण बालिका दिन म्हणून साजरा करत आहोत. आज 3 तारीख आहे. 3 जानेवारी आहे. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले जयंती आहे. त्यांच्यामुळे आपण सर्व शिकला. हां अजून धन्यवाद गुरु. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरी करतो. बालिका दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका होत्या. जय हिंद जय भारत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नरसी पाटील हे होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या समाजविकासाच्या कार्यात ज्योतिबांनी त्यांना खंबीर साथ दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा निरोप घेतला. धन्यवाद. आवश्यकता शृंगारे आहे. मी आता 2रीत शिकत आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाईंनी मुलींना पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव जिल्ह्यातील येथे झाला. त्यांची राहणी साधी होती. ते भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. धन्यवाद. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. सर्वांना नमस्कार. माझे नाव गौतमी मिलिंद खुने. मी इयत्ता 3रीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पुणे येथे पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिबा रावांशी झाला. ज्योतिबा रावांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग. धन्य तू सावित्री, धन्य तुझा त्याग. तुझ्या वेदनेची आज भरली आबाग. तुझ्या वेदनेची आज भरली आबाग. जय सावित्री, जय ज्योतिबा. आवृत्तीकार रणजित खुने. मुलगी आहे कुटुंबाची शान. दोन्ही घरे करते प्रकाशमान. बालिका दिन करून साजरा. करूया मुलींचा सन्मान. करूया मुलींचा सन्मान. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे
येणारा महत्त्वाचा दिवस आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव वेदांत दत्तात्रय तवले आहे. मी आता एक गीत म्हणून दाखवणार आहे. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, उघडली तू मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार, चूल आणि मूल फक्त आयुष्याचं सार. ज्योतिबांनी चालवली पहिली मुलींची शाळा, कर्मठ लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला. ठेवून झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका, समाजाचा झळ सोसून उंचावली पताका. आयुष्य सारे गेले गरिबांच्या शिक्षणाला, भारताचे खरे रत्न तू, सलाम तुझ्या कार्याला. माझ्या सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, उघडली तू मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. त्यानंतर तिसरी. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव शौर्या तुळशिंगर आहे. मी इयत्ता 3री शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगावचं. आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती. सावित्री तू सोसलेस दगड आणि धोंडे, रोवलेस झेंडे शिक्षणाचे. तू क्रांती ज्योती न हृदयाची मूर्ती, तुझ्या ऋणातून कैशी उतराई. तू शिक्षणाचे स्वर्गाचे उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. 3 जानेवारीला नमन करू क्रांती ज्योती तिला. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला मान मिळाला बालिका दिनाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले, स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले, तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. नमस्कार, माझे नाव समृद्धी समाधान बांगर आहे. मी आता 4थी शिकत आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये मुलींची पहिली शाळा काढली. मुलींना शाळेत शिकवायला जाताना त्यांच्या अंगावर दगडफेक केली. शेणही फेकून फेकले तरीही त्या डगमगल्या नाहीत. नमस्कार, माझे नाव आरोही पवन तवले आहे. मी आज सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, आज तीच सावित्री जगाची शिलेदार, आज तीच सावित्री जगाची शिलेदार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम मी माझे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करते. मित्रहो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणे महापाप मानले जाई. अशा परिस्थितीतही
अशा परिस्थितीतही ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्यावर दगड, चिखल, शेण फेकत असत तरीही त्यांनी आपले कार्य खंबीरपणे सुरू ठेवले. त्यांनी गोरगरीब, विधवा, अनाथांना आधार दिला. धन्यवाद. स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 3 जानेवारी यांची सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्या एक थोर समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नरसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते. त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सन 1948 रोजी मुलींसाठी पहिली शाळा काढली. धन्यवाद. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. अध्यक्ष माझे, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. या निमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यास उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नरसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाह झाल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी मिळून सन 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली. अशा थोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी प्रणाम. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा आहे. मी इयत्ता 4थी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरगाव झाडीरा आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिकाही होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुलेंनी बालविवाह, केशवपण, सतीप्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी श्वास घेतला. अशा या तेजस्वी क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा प्रणाम. मेरा नाम मोरे वैष्णवी संजय है. आज सावित्रीबाई फुले की जयंती है. आज सावित्रीबाई फुले की जयंती है. मैं आपको 2-3 शब्द बोलूंगी, वो आप अच्छे से सुनना. सावित्रीबाई
फुले भारत की पहिली महिला शिक्षिका थी। उनका जन्म 3 जनवरी 1831 में हुआ था। उनका जन्म 3 जनवरी 1831 में हुआ था। उनके पिताजी का नाम खंडोजी और माँ का नाम लक्ष्मीबाई था। 9 साल के उम्र में उनका विवाह ज्योतिबा फुले के साथ हुआ था। ज्योतिबा सावित्रीबाई फुले और उनके पति ज्योतिबा फुले उन्होंने पहली पाठशाला शुरू की। वह पहली महिला पाठशाला थी। वह खुद बच्चियों को पढ़ाने के लिए जाती थी। वहाँ के लोगों को ये सब पसंद नहीं था, इसलिए वहाँ के लोग उनके शरीर पर गोबर, मिट्टी, कीचड़, पत्थर ये सब फेंकते थे, पर उन दोनों ने हार नहीं मानी और सावित्रीबाई फुले का मृत्यु 10 मार्च 1897 को हो गया। जाते वक्त इतना सा बोल के जाती हूँ। कहा जाता है कि परिवार की एक लड़की शिक्षित होती है। तो उसका पूरा परिवार शिक्षित होता है, जय हिंद। Good morning everyone. My name is Zoya. Today I am going to speak about Savitribai Phule. Savitribai Phule was first female teacher of India. She was born on 3 January 1831 in Maharashtra. Savitribai Phule married Jyotirao Phule at a young age. She worked hard to educated girls fight for their rights. Thank you. महाराष्ट्राची दिव्य ज्योत ओवाळू त्यांना आरती नमन माझे सावित्रीबाई फुले. आज आहे त्यांची जयंती. फुलेची तू सून पत्नी ज्योतिबाची आई या जगाची तू सावित्री माऊली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा उघडल्या व मुली शाळेमध्ये जाऊ लागल्या. त्यामुळे मुलींना खूप शिक्षण मिळाले. सावित्रीबाई नसत्या तर मुली घरातच बसून राहावे लागले असते. जय महाराष्ट्र. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव भैरनाथ सतीश तवले आहे. मी आज तुम्हाला 3 जानेवारी निमित्त 2-3 शब्द सांगणार आहे. हे तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. आज 3 जानेवारी म्हणजे बालिका दिवस हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 1831 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच त्यांच्या वडिलांचे नाव खंडोबा नेवसे पाटील असे होते. सावित्रीबाई यांच्या वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. ज्योतिबा फुले यांनी लग्नानंतर त्यांना लिहायला वाचायला शिकविले. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने पुण्यात पहिली शाळा चालू केली. जेव्हा त्यांनी पुण्यात पहिली शाळा चालू केली होती तेव्हा लोकांनी त्यांच्या अंगावर दगडे, चिखल तसेच पाणी ओतून शिव्याही दिल्या, तरी त्यांनी न हार मानता एका शाळेपासून 18 शाळा चालू करून मुलींना शिकविले. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना कोटी शुभेच्छा जातात. एवढेच मला वाटते. एक पेन, एक वही व एक पाटी ह्या 3 वस्तू साऱ्या जगाला बदलू शकतात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेयश आहे. आज 3 जानेवारी
ज्योती ओवाळूया त्यांची आरती. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळूया त्यांची आरती. नमन माझे सावित्रीस, नमन माझे सावित्रीस, आज आहे त्यांची जयंती. सर्वांना नमस्कार. माझे नाव महेश अनंत तवले. मी इयत्ता 6वी शिकत आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी निवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह 9व्या वर्षी झाला. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. अशा या थोर ज्ञानज्योतीस माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या लेकींनी गिरवले. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजेच भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे. तुझ्या विशाल पंखालाही विश्व ते सारे वसावे. तुझ्या विशाल पंखालाही विश्व ते सारे वसावे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करताना दिसत आहेत. असे कोणते क्षेत्र नाही जिथे स्त्रिया काम करताना दिसत आहेत. आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती इंदिरा गांधी, द्रौपदी मुर्मू या सुद्धा एक महिला होत्या. आणि आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या सुद्धा एक महिलाच होत्या. त्याच नाही तर प्रत्येक महिला सर्वोच्च पदावर काम करताना दिसत आहेत. आणि याचे सर्व श्रेय जाते ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना किंवा मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांच्याकडे फक्त चूल आणि मूल हेच काम सोपवण्यात आले होते. ही अनिष्ट पद्धत मोडवून काढण्यासाठी, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी थोर ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक शाळा उघडली. आणि ही पहिली महिला शाळा होती. व सावित्रीबाई फुले स्वतः त्या मुलींना शिकवण्यासाठी जात असेल, परंतु हे तेथील लोकांना आवडत नव्हते. म्हणून तेथील लोक त्यांच्या अंगावर शेण, माती, कचरा, दगड इत्यादी खूप वस्तू टाकत होते. पण सावित्रीबाई फुले यांनी ते मनावर लागून घेतले नाही. आणि थोर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे मागे हटले नाहीत. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले अख्खं आयुष्य पणाला लावलं. शेवट सावित्रीबाई फुले हे आपले ग्रस्त या रोगाची सेवा करत असताना त्यांना प्लेगाग्रस्त या रोगाची लागण झाली. आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. जाता जाता एवढीच म्हणायचे वाटते की अंधारातून प्रकाशाकडे जिने पोहोचवले आम्हाला. फक्त चूल आणि मूल, फक्त चूल आणि मूल या पलीकडे हे जग ज्यांनी दाखवले आम्हाला. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेला माझे कोटी कोटी प्रणाम. माझे कोटी कोटी प्रणाम. यानंतर इयत्ता 6वीतील अक्सा पटेल आपले मनोगत व्यक्त करेल. Good morning everyone. My name is Aksha. She was born on 3rd January at Naigaon in Satara of Maharashtra. She was the first female teacher and a social member of India. She started India's first girls' school in 1884 at Bhimewada, Pune. She died on 10 March 1897. Thank you. यानंतर इयत्ता 6वीतील दिव्या तवले आपले मनोगत व्यक्त करेल. समाजाला दिले तिने ज्ञानाची सावली. धन्य तू क्रांतीज्योती सावित्री मावली. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर सावित्री.
नमस्कार, माझे नाव दिव्या दत्तात्रय ठेवले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, गुरुजन व वर्ग येथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतिज्योती सावित्री फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. ते काष्टा घालत होत्या व ती कपाळाला आडवा कुंकाचा टिळा लावत होत्या. ती साध्या सिंपल राहत होत्या. ती मायाळू व दयाळू होत्या. जय हिंद. छान दिवला यानंतर आता 7वीतील रविना गणेश शिंगारे आपली एकांकिका सादर करेल. नमस्कार, माझे नाव रवीना गणेश शिंगारे. ओळखलत का मला? मी सावित्री, खंडोजी नेवसे आणि लक्ष्मीबाई यांची कन्या. मी लहान असताना म्हणजे 9 वर्षाची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी व माझे ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी संपूर्ण आयुष्य संपलं. आणि आजकालच्या या मुली, या स्त्रिया अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कर निघाल्यात. याचा त्रास आज मी तुमच्या समोर व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचा घोटून घोटून क्रीम केलंय. नुसती माझी देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले. जमेल तेव्हा, जमेल तसे तुम्ही माझी पाहतूक करतात. खरं दुःख याचे की तुम्ही मला फक्त गृहीत धरता. होय, मी याचाच राग आज मी तुमच्या समोर तुमच्या कानावर घालणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडाचा दांडा गोतात काढावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात तरी माझ्या सांगता वार्ता त्यात झाल्यात बैमान. असं होईल मला कुठं माहित होतं. मला काय पुढचं दिसत होतं काय? मी एका वेगळ्या जगासाठी शिव्या श्राप दगडाबरोबर शेणही ससले. आणि जाता एवढेच म्हणते की ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची आवड नाही. असूनी बुद्धी चालत नाही. तयास मानव म्हणावे का? जय हिंद. यानंतर इयत्ता 7वीतील तबसुम पटेल आपले मनोगत व्यक्त करेल. Good morning everyone. My name is Tabassum. Today I am going to speak a few lines about it. Savitribai Phule. She was born on 3rd January 1831, Naigaon at Maharashtra. She was married very young age and at that time she was illiterate, but her husband Jyotiba Phule helped her study. Many people in society were against Savitribai studying didn't she would educated, but Savitribai also wrote. Savitribai Phule and her husband Jyotiba Phule started the first school for girls in Pune. Thank you. छान कपू. यानंतर इयत्ता 7वीतील अर्चना सुरटकर आपले मनोगत व्यक्त करेल. नमस्कार मित्रांनो, मी अर्चना भारत सुरटकर. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव जागी. मी आज तुमच्या समोर थोड्याशा चारोळ्या सादर करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले.
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडेलदार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडेलदार, तीच सावित्री आज जगाची खरी शिलेदार, तीच सावित्री आज जगाची खरी शिलेदार. माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान, माय सावित्री तू महान, देशाला तुझा अभिमान. उघडली तू मुलींची शाळा, फुलविला तू क्रांतीचा मळा. डोळ्यामधून वाहणारे आसवन आज मुबाय, डोळ्यामधून वाहणारे आसवन आज मुबाय. सावित्रीबाई तुमच्याचमुळे मी इथे स्वाभिमानाने उभी आहे, तुमच्याचमुळे मी इथे स्वाभिमानाने उभी आहे. धन्यवाद. यानंतर इयत्ता 7वीतील हर्षदा तवले आपली एकांकिका सादर करेल. नमस्कार, मी हर्षदा दत्तात्रय तवले. आज मी आपल्या समोर मी सावित्री बोलते ही एकांकिका सादर करणार आहे. ओळखलात का मला? मी सावित्री खंडोजी नेवजे आणि लक्ष्मीबाई यांची कन्या. मी लहान असतानाच म्हणजे 9 वर्षाची तेव्हा माझा विवाह ज्योतिबांशी झाला. तेव्हा माझं पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले हे झालं. मी आणि माझे ज्योतिबा या मुलींना, या स्त्रियांना शिकवण्यासाठी संपूर्ण आयुष्य टाकले. पण आजकालच्या या मुली शिक्षण सोडून, अभ्यास सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशनकडे निघाल्या. याचाच त्रास मी आज तुमच्या समोर मांडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांची गोटून क्रीम केले. चक्क मला देवी बनवून फोटोत फ्रेम केलंय. खरं दुःख याचं की तुम्ही मला फक्त गृहीतच धरता. याचाच राग मी आज तुमच्या समोर मांडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा घोताच काढावा, कुऱ्हाडीचा दांडा घोताच काढावा. सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. या माझ्या वार्ता सांगणाऱ्या स्वतःच बैमान झाल्या. मला काय माहिती असं होईल? मला काय पुढचं दिसत होतं काय? एका नवीन जगासाठी मी दगडही सोसले. ह्याचाच वेळ म्हणून मी आज तुमच्या समोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मानही नको, पानही नको, आमच्या उपकाराची फेडही नको. मानही नको, पानही नको, आमच्या उपकाराची फेडही नको. कीर्तन नको, बिरतन नको. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्याच्या गोंगाटात घुमताय म्हणून तुमच्या डोळ्यात अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवकासारखा दुसरा बँड बाजा ताशाही नाही. मी विसरले होते की आम्ही कोणकोणते विष पचवलेत. पण आज तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिमतल्या. याचाच राग मी आज तुमच्या कानावर घालते. हो, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढत आहेत, शाळा काढत बसायचे नाही. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढत आहेत, शाळा काढत बसायचे नाही. फक्त तुम्ही त्यांच्या उपकारांची खरा वासा जपायचा आहे. फक्त तुम्ही त्यांच्या उपकारांचा खरा वासा जपायचा आहे. एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला धीर द्यायचा आहे. एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला धीर द्यायचा आहे. शाळा आणि कॉलेजचे पीक हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून मला भेदभाव बघायला भेटलाय. माझा फोटो लावण्यासाठीही सरकारकडून GR निघावा लागलाय. माझाच फोटो लावण्यासाठी सरकारकडून GR निघावा लागलाय. याचाच त्रास मी आज तुमच्या समोर मांडते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सावित्रीशिवाय ज्योतिबा, ज्योतिबांशिवाय सावित्री समजू शकणार नाहीत. ज्ञानाची ही ज्योती एकटी नेता येणार नाही. तुमच्या या मनावर बसावे म्हणूनच मी बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद. काल रात्र गेली अज्ञान पळाले. सर्व जगी गेले या सूर्याने, सर्व जागे केले या सूर्याने. शूद्र या शक्तीची ज्योतिबा हा सूर्य, शूद्र या सिद्धीची ज्योतिबा हा सूर्य. तेजस्वपूर्ण उगवला. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रज्वलित करेल.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा केवळताई शिंगारे हे आपले मनोगत व्यक्त करतील. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कांताबाई शिंगारे हेही आपले मनोगत व्यक्त करतील. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती क्रांतीज्योती यांची जयंती. काहू यांच्या जयंत्या साजऱ्या करायच्या. यांनी काय केलं? त्यांनी केलं ते आम्हाला कुणालाच जमणार नाही असं केलं. म्हणून हा आज बाईक आमच्या हातामध्ये आहे. म्हणून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. किती प्रेम दिलं हो त्यांनी ह्या जगाला. इतका विरोध केला धर्मांध लोकांनी, इतके त्यांच्यावर अत्याचार केले. दगड शेण माती नाही आम्हाला एक शब्द जरी कोणी बोललं तर सहन होतं का? लागली चालली म्हणतो नको बाबा आम्हाला, तिकडं ती अशी म्हणली अशी म्हणली. कारण की रात्र गेले दिवस गेले आयुष्य गेले. जन्म येऊन काय केले आम्ही काय सांगणार. पण त्या दीपस्तंभासारख्या खड्या उभा राहून त्यांनी हे जो माईक आमच्या हातामध्ये आहे त्या स्त्रीला जे घडवलं, आम्ही घडवलं तुम्ही घडा, हा अधिकार आमच्यापर्यंत पोहोचवल्या. आता जास्त बोलणार नाही कारण की इतकं सुंदर सुंदर गुणगान सावित्री मातेचं इतकं छान केलं मुलं मुली. आणि आदरणीय व्यासपीठ अशा आमच्या सासूबाई यांना नमस्कार. गंगा जमुना सरस्वती अशा आमच्या त्रिमूर्ती असणाऱ्या शिक्षिका आदरणीय आमच्या वंश यांना पण नमस्कार. कारण की इतकी स्त्री बनवताना देवाला त्रास झाला, पुरुष बनवताना त्रास झाला नाही हो. कारण की पुरुषाला बनवताना एकदा ब्रह्मदेवाला एका देवाने विचारलं, अरे पुरुषाला बनवताना इतकं पटकन कसं काय झालं? त्यांनी सांगितलं कवटीचा तुकडा जोडला म्हणून. कवटीचा त्याच्यामुळे पटकन झालं. पण स्त्रीमध्ये इतके सद्गुण भरावे लागले, इतके सद्गुण भरावे लागले आणि तिला माझ्या काळजाचा तुकडा जोडला, त्याच्यामुळे वेळ लागला. मग स्त्रीमध्ये इतके सद्गुण आहेत. कारण की म्हणजे महत्वाकांक्षी, ही म्हणजे हिम्मतवाली, ल म्हणजे लाघवी, अशा स्त्रिया ज्या घडल्या त्या त्यांचे ऋण आमचे फेडण्यासाठी ही जयंती साजरी केली जाते. त्या सावित्री माता यांना विनम्र अभिवादन. कारण की त्या भारतामध्ये आज कुठल्याही उद्योग स्त्री नाही असं एकही क्षेत्र नाही. पायलट आहे, रेल्वे, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती, कुठली गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत महिला आहेत. फक्त त्यांचंच ऋण आहे आपल्यावर. म्हणून बघा आम्हाला आवड त्याला सवड आहे. या विद्यार्थ्यांच्या आईला बोलावलं नाही आल्या, अरे बाबा काय करता तुम्ही आज एकदम, आजचा दिवस उद्या येत नाही हो. कारण की वेळ एवढी, भातातला भान सुटला तो परत घेता येत नाही. डोळ्यातले ओघळलेले आशीर्वाद परत घेता येत नाही. आमच्या मुखातली वाणी गेली ती परत घेता येत नाही. एकदा आजचा वेळ गेला, उद्या परवा जर आम्ही सावित्रीबाईची जयंती साजरी करून म्हटलं तर नाही ना करता येणार. म्हणून वेळेचं तुम्ही कधी भान ठेवा. कारण की आजचा वेळ किती पैसे द्या, श्रीमंत असो गरीब असो, त्याला वेळ परत मिळवता येत नाही. म्हणून रात्र गेले दिवस गेले आयुष्य गेले, जन्म येऊन काय केले, त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्यासाठी दोन शब्दांच्या मुखातनं गुणगान करणं गरजेचं आहे. एकदा अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स भरली होती. मग तिथं प्रत्येक देशाच्या महिलांना बोलावण्यात आलं. मग आल्या, आफ्रिका असेल, इंग्लंड असेल, प्रत्येक देशातल्या महिला आल्या. आपल्या भारतातल्या महिलांना सुद्धा बोलावलं. साधी राणी उच्च श्रेणी अशा सावित्रीबाई मळत घडलो ना आम्ही, अशा आपल्या भारतातील महिला सुद्धा तिथं गेल्या त्या मीटिंगला. मग सगळ्या बोलल्या आमचा देश असा, आमचा आमचा असं, आमचं तसं. आणि त्या भारतातल्या महिला ज्या साड्या गेल्या होत्या, हातभर बांगड्या, कुंकाला आडवा टिळा, गोळकाष्टा घातलेली साडी, अगदी साधी राणी. मग त्या अमेरिकन महिलांना वाटलं ही बाई काय बोलणार आहे, तिला काय येतं. पण आमच्या भारत देशाचं नावच भारत माता आहे. इतका आमचा देश हा महान आणि पवित्र आहे. मग ज्यावेळेला ती आपल्या भारतातील महिला उठली बोलायला, तेव्हा म्हणली अगं आमचा भारत देश एवढा महान आहे, आमच्या देशामध्ये
महान अशी सावित्री होऊन गेली आणि दुसरी जर सावित्री कुठली झाली असेल तर जिनं यमापासून आपले प्राण वाचवले, नवऱ्याचे यमापासून सोडवणारी सावित्री आमच्या देशामध्ये घडलेली आहे. म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या ह्या देशाचा, या सावित्रीचा, झाशीची राणी असेल, जिजाऊ असतील यांचा खूप अभिमान आहे. आता वेळच खूप झालेले आहे. या वंश या मॅडमनी काय डबे आणलेले त्या काय आता उठणार की पटकन खाणार होय. पण आम्हाला घरी जाऊन आता काहीतरी बनवायचं, काहीतरी खायचं. असो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही तुमचे आभार मानतो कारण की आम्हाला आमची आवडीला तर गाव घेऊन जीव बोलावली. सासूबाई त्या सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सासू सारखी सूचना करते, असं कर तसं कर, पण मी त्यांना सारख्या सूचना करत असते. कार्यक्रमाला कुठल्याही गैरहजर राहायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना शुभेच्छा द्या सावित्रीबाई फुले जयंती. सावित्रीबाई जयंतीच्या सर्वांना अगदी खाली शुभेच्छा. माईक जवळ घ्या, माईक. नको बोल, नको नको.